सो हे गाईज फायनली आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. सकाळचे आता 6:15 झालेले आहेत आणि आम्ही आता चाललो. थोडंसं लेट झालेलं आहे. शिव शीतल पण आहे तर झोपली आहे. तर आम्ही आता महाबळेश्वरला चाललेलो आहे. लेट झालं आम्हाला थोडंसं. आमच्यासोबत मावशी आहे, 2 मावशी आहेत आमच्यासोबत. ओके, आणि ताईची पण फॅमिली आहे. तर आमचा पहिला हॉल्ट असणार आहे पुण्याला. तिथे आम्ही पहिले ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर मग पाचगणीला टेबल लँड, त्याच्यानंतर तिथेच एक पारसी पॉईंट पण आहे, ते करून मग आम्ही विलामध्ये जाणार आहोत. तर लास्टपर्यंत बनून राहा आपल्या चॅनलवर. आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ट्रॅव्हलचे ब्लॉग्स आपले येत राहतील, तर ते मिस नको व्हायला यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. ओके, थँक्यू. सो मित्रांनो, आपण थोडेसे पाय मोकळे करायला इथे मामाची इथे सायमाळला थांबलेलो आहोत. सगळे फॅमिली इथे एकत्र भेटलेली आहे आपली. आणि मामींनी खूप छान चहा आणि पोहे केले होते, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला लेट झालं म्हणून मला आणि पप्पांनाच खायला भेटले. पण पुढे आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि पुण्याला आपण एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता पण करणार आहोत मित्रांनो. तर बनून राहा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओमध्ये. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही पुण्यामध्ये पोचलेलो आहोत आणि इथे आम्हाला सिद्धिता पण भेटलेली आहे. तर आम्ही सर्वांनी मिळून एकच कॉमन नाश्ता, मिसळ आणि मेंदूवडा ऑर्डर केला आहे. आणि तुम्ही बघू शकता सीताफळाचं ज्यूस कंपनी ड्रिंक म्हणून आम्ही ऑर्डर केलं आहे. आणि शिवला काय आवडत नाही, शिव पण जाम भरपूर टेस्टी झालं आहे. त्याला प्रत्येक गोष्ट टेस्ट करायला आणि खायला आवडते. तर येस, पुढे आपण डायरेक्ट आता इथून महाबळेश्वरला जाणार मित्रांनो. ओके, सी यू ॲट महाबळेश्वर. सो फायनली महाबळेश्वरला पोचलेलो आहोत. आता वाईला पोचलो आहे आणि एक अर्ध्या तासात महाबळेश्वर पोचणार आहोत. पहिलं थांबणार आहोत आम्ही टेबल लँडला आणि त्याच्यानंतर मग विलाला जाणार आहोत. खूप छान क्लायमेट आहे. पूर्ण ब्ल्यू स्काय. काय बोलतो बाबा? घोंगड्या पाहिजेत. सो फायनली फ्रेंड्स, आपण महाबळेश्वर एंटर करतोय. पंचगणी फेस्टिवल चालू आहे, त्याच्यामुळे ते वरती तुम्ही बघताय खूप छान लँटर्न्स लावलेले आहेत. महाबळेश्वर एंटर करतोय आपण. आणि गाईज तुम्ही बघताय आपण पोहोचलेलो आहोत आपल्या बंगल्यावर. ओके, दिस इज सो नाईस विला. खूप छान, एवढं प्लीझंट ॲटमॉस्फिअर आहे ना. बंगलो आहे आणि समोरच स्ट्रॉबेरी फार्म्स आहेत. एकदम शांत लोकेशन आहे, खूप छान. मन हे येऊन आहे ना, मन प्रसन्न वाटतं एकदम. खूपच छान लोकेशन. आणि तुम्ही बघाल आजूबाजूचा परिसर एवढा शांत आहे, इतकी हिरवळ आहे साईडला, क्लीन स्काईज, आभाळ एकदम निळं आहे. आणि तुम्हाला मी रूम दाखवतो आता. खूप छान विला आहे, AC विलाचे. पण इथे एवढी थंडी आहे, ACची गरज नाही लागणार. आता आमचं लंचचा टाईम झाला, तर आम्हाला लंचची तयारी चालू आहे. बघताय तुम्ही लिव्हिंग रूम. हा आमचा लिव्हिंग रूम आहे आणि बाहेर बाल्कनीसुद्धा आहे. ओके, जेवणाची तयारी करताय तिथे. आणि ही ताईची रूम आहे. इथे ताईनी ही रूम सिलेक्ट केली आहे. ही रूम मी सिलेक्ट केली आहे. ओके,
सर्व रूम सारख्याच आहेत, प्रेशियस प्रशस्त एकदम रूम्स, खूप छान रूम्स आहेत. आणि पुढे बघूया, ही जी रूम आहे ती मावशीने सिलेक्ट केली आहे. या फॅमिलीमध्ये आपल्या 2 मावश्या आणि म्हणजे माझी मम्मी, तर तिघी बहिणी मिळून आम्ही ही ट्रिप अरेंज केलेली आहे. या ट्रिपचा मूळ उद्देश फक्त एकच आहे, सगळ्यांना एकत्र येणं आणि फक्त एन्जॉय करणं. ओन्ली एन्जॉयमेंट, फन अँड ओन्ली फन. एक सुखद विरंगुळा आणि फॅमिलीसोबत एकत्र येण्याचा एक मौका. बघू शकता जेवण आपलं आलेलं आहे मित्रांनो. चपाती आलेलं आहे, दाल तडका, पनीर मटर, खूप छान भाज्या आलेल्या आहेत. आणि एवढे सगळे भुकेलेले होते ना, सगळे तुटून पडले जातात मित्रांनो. ओके, संध्याकाळी मग आपल्याला वेणा लेकला जायचं आहे बोटिंगला, तर मी पण आता इथे थोडंसं एंडअप करतो. ओके, तुम्ही बघा, लंच एन्जॉय करा. संध्याकाळी आपण वेणा लेकला भेटूया. सो गाईज, फायनली आपण वेणा लेकला पोचलेलो आहोत. ओके, इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि बरोबर सनसेटचा टाईम झालेला आहे. ते बोटिंग करणार आहोत, मग डायरेक्ट आपण जाणार आहोत घरी. तर त्याच्या आधी काही ॲक्टिव्हिटीज वगैरे असेल ते करून मग आपण घरी जाणार आहोत. सो लेट्स एन्जॉय अवर बोटिंग गाईज. गाईज, शिवांशची पहिलीच वेळ आहे ही पाण्यामध्ये बोटमध्ये बसण्याची. तर लेट्स सी त्याला पण कसं वाटतं आहे. आय गेस तो एन्जॉय करतो आहे. सो आमच्या बोटमध्ये मधुमावशी, सिद्धिता, मामा, पप्पा, मी आणि शीतल, आणि दुसरे एक बोट केले त्याच्यामध्ये सौरभ, अनय, दक्ष, ताई, भाऊ सगळे त्या बोटमध्ये आहेत, मम्मी वगैरे. आम्ही एन्जॉय करतो आहे आमची राईड. शिव पप्पांकडे बसला आहे पुढे, त्याला पण लाईफ जॅकेट घातलं छोटंसं आणि खूप छान वाटतंय गाईस. म्हणजे हे बघा, या बोटमध्ये मावशी, भाऊ, ताई, मम्मी, सौरभ, दक्ष, अनु सगळे या बोटमध्ये बसलेत आणि आपले सेलिंग एन्जॉय करत आहेत. खूप छान. वेणा लेक प्रसिद्ध आणि मोठं लेक आहे. या लेकची माहिती अशी आहे ना की या तळ्यातलं पाणी आहे ना महाबळेश्वरमध्ये प्यायला वापरतात, महाबळेश्वर पंचमणीमध्ये. आणि त्याच्यामुळे या लेकमध्ये डिझेल आणि पेट्रोलचे बोट्स नाही वापरत, फक्त सेलिंग रोईंगचेच बोट्स वापरतात. त्याच्यामुळे खूप छान पिण्यायोग्य पाणी आहे, नितळ पाणी. सो वेणा लेकच्या बाजूलाच आहे ना एक छोटंसं अम्युजमेंट पार्क आहे, तिथे आम्ही आलो आहे एन्जॉय करायला ॲक्टिव्हिटीज. तर क्रिकेट आम्ही इथे खेळतो आहे, प्रत्येकाला 6 बॉल. बघूया कोण जास्त हिट करतो आहे बॉल्स. पहिली भाऊंची टर्न आहे, मग एकेकाला. ठीक आहे, मस्त. खूप दिवसानंतर क्रिकेट आणि बॅट हातात घ्यायला भेटेल. नो रन. बोल. आउट.
त्याच्या होल होते लक्ष ठेव आणि थोडा पुढंच राहा. फ्रंट फुटला मग बॅक फुटला भेटणार ना. बॅट दुसरी का बॉल मारायला तरी भेटतील. हा मग स्लो येईल ना बॉल. तीन धावा. हा कंपनी होती ना. हा हे सगळं तिथं होते गेम आणि सगळं फ्री. किती पण कंपनीने केले होते ना. एक तर 10 क्लास. ते एक असेल ना. अनुदय क्लास सही है. सही है. ओ भाई छक्का. ओ कमान है. क्लास सही है. बाउंड्री ओ क्लास सही है. 1-2 रन. सो फ्रेंड्स आम्हाला डिनरमध्ये ना इथे पिठलं भाकरी आणि ठेचा असं छान जेवण दादाने दिलं. तर आम्ही आता जेवतो आणि छान झोपतो. ओके भेटूया उद्या. खूप थंडी आहे इथे. शेकोटी पण करणार आहोत थोड्या वेळात. डायरेक्ट उद्या भेटूया. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. कसा वाटतो व्हिडिओ ते नक्की सांगा. ओके थँक्यू. गुड मॉर्निंग गाईज. तर येस आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट आलेला आहे आज. चिकन सँडविच आहे. ओके विलाचा स्पेशल डिश आहे चिकन सँडविच. आणि आम्ही इथून आता पुढे जाणार आहोत स्ट्रॉबेरी फार्म्समध्ये. तिथे थोडंसं फोटो सेशन करून मग शिवू बघा धडपडतो आहे पण एन्जॉय करतो आहे फार्म्स. फोटो सेशन करून मग आम्हाला पुढची जी साईट सीइंग आहेत त्या सगळ्या साईट सीइंगसाठी आम्ही निघणार आहोत. ओके तर बनवून राहा आपल्या ब्लॉगमध्ये. ओके आता हा जो सेकंड आहे तो आपण सेकंड डे बघणार आहोत. ओके सो गाईज आपण येऊन पोचलो आहेत महाबळेश्वरच्या सगळ्यात टॉप मोस्ट आणि बेस्ट पॉईंटला. केट्स पॉईंट फोटोग्राफीसाठी आणि शूटिंगसाठी सर्वात प्रसिद्ध असलेला पॉईंट म्हणजे केट्स पॉईंट. सर्व इथे एन्जॉय करणार आहेत. शिवू पण एन्जॉय करतो. त्याची राईड आहे इथे. तर ह्या पॉईंटनंतर आपण परत एकदा आपल्या विलाला जाणार आहोत. तिथे लंच करून मग संध्याकाळी मॅप्रो गार्डन.
तुम्ही बघताय आता इथे आपण गोळा खातोय, गोळा एन्जॉय करतोय आणि ते भाऊ पण बनवत आहेत गोळा. ते पण एक्सपिरियन्स घेत आहे गोळ्या बनवण्याचा. मस्त फुल एन्जॉय. तुम्ही बघताय शीतल झिप लाईनिंग करताना. फुल एन्जॉय. यो सही आहे. सिद्धिता, शीतल आणि ताई, सोनीताई पण झिप लाईनिंग साठी गेलेल्या आहेत. पहिला अटेम्प्ट घेतला शीतलनी आणि नंतर सिद्धिता आणि नंतर ताई. ओके, सो बघूया. लेट्स एन्जॉय. अय्या अय्या ताई हात काढ, हात काढ. हाय कर, हाय कर. बस. आणि गाईज लाईफमधली पहिलीच गो कार्टिंग एक्सपिरियन्स केली मी. खूप मजा येते आणि रेसिंग वगैरे असेल ना तर अजून मजा येते गाईज. मजा आली. छोटी गाडी आपण नॉर्मल गाडी झालो होतो आपली आणि छोटी कार्ट गो कार्ट मस्त एकदम मजा आली गाईज. ओके, तुम्ही पण नक्की एक्सपिरियन्स करा. महाबळेश्वर लोणावळ्याला गो कार्टिंगचे ट्रॅक्स आहेत. कधी गेलात आणि एक्सपिरियन्स नसेल गेलं तर नक्की एक्सपिरियन्स करा मित्रांनो. खूप मजा येते. सो गाईज आता आपण रिटर्न आलो आहोत आणि लंचसाठी आपल्याला खास राजूमामांनी रेवदंड्याच्या बंदरावरून आणलेली खास फ्रेश मच्छी, सुरमई, रावस, पापलेट, कोळंब्या
आईस बॉक्समध्ये पॅक करून एकदम फ्रेश मच्छी त्यांच्यामुळे आम्हाला खायला भेटली आहे. खास करून धन्यवाद मधुमावशी आणि राजूमामांचं, एवढी छान मच्छी, फ्रेश मच्छी खायला भेटते. ओके, खूप मच्छी आणलेली आहे. ओके, आत्तासाठी पण आहे, संध्याकाळसाठी पण आहे. आणि नाजनदादाची सुद्धा खास करून धन्यवाद की एवढं छान जेवण त्यांनी बनवलेलं आहे आमच्यासाठी. सगळं जेवण जे व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण खूप छान बनलेलं आहे. सोलकढी खास त्यांच्या स्टाईलमध्ये तडका मारून सोलकढी. तर रेस आणि आपण आता जेवण झाल्यावर ना थोडीफार गेम्स खेळणार, ते गेम्स पण एन्जॉय करा फ्रेंड्स. ओके, थँक्यू. खूप मजा आहे पुढे. सो मित्रांनो, आपले गेम्स स्टार्ट झालेले आहेत. या गेम्सचा खूप मोठा वाटा उचललेला होता ननुमावशींनी आणि सुनीताईंनी आणि भाऊंनी, संतोष भाऊंनी. खूप छान असे गेम्स त्यांनी अरेंज केले आपल्या पूर्ण फॅमिलीला एन्जॉयमेंटसाठी. बघा, एन्जॉय करा गेम्स. ओके, आणि संध्याकाळी आपलं या गेम्समध्ये जे विनर्स होणार आहेत त्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशनसह सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे. ओके, Come on, come on, come on! Come on, come on, come on, come on, come on! Yo! Oh, पडला! दोघांची पण. Come on! Hey, fast! सही है, चला! ए, पडला! अरे भाऊ, सावकाश. चला. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं गेम्समध्ये खूप एन्जॉयमेंट झाली आणि आम्ही आता संध्याकाळी एक फेरफटका आणि शॉपिंग थोडंसं करायला आलो आहेत मॅप्रो गार्डनमध्ये. शॉपिंग तर झाली आहे, खूप मजा आली, शॉपिंग पण छान झाली. आणि उद्या आम्ही निघणार आहोत मित्रांनो जायला. 2 दिवस खूप एन्जॉय केलं आणि शिवांशनी पण सगळ्यांना एंटरटेन केलं, मस्ती केली, मजा केली आणि एन्जॉय केली त्यांनी पण खूप. ही ट्रिप त्याची पण पहिलीच आउटस्कर्ट्सची ट्रिप आहे. तर येस, खूप छान वाटलं. आणि असे फॅमिली ट्रिप्स ना पाहिजेत. ओके, वर्षातून एक तरी अशी फॅमिली ट्रिप पाहिजे. खूप मजा येते, एंटरटेनमेंट वाटतं, मुलांना मजा येते आणि फॅमिलीची बॉन्डिंग जी आहे ना मित्रांनो ती वाढते. ओके, तर तुम्ही बघताय आता आमचं डिनर सुरू झालं आहे. तुम्हाला जसं सांगितलं होतं की रात्रीसुद्धा साठीसुद्धा मच्छी आहे, पापलेट आहेत, सुरमई रावस फ्राय आहे आणि मधुमावशी सर्वांना किती छान सर्व करते. तुम्ही बघा, मी तुम्हाला प्लेट दाखवीन एक सजवलेली. ओके, तर खूप छान आणि मटणसुद्धा आहे आपल्याला. ओके, सो लेट्स एन्जॉय दिस. ओके, खूप छान जेवण, अतिशय सुंदर गेलं. ओके, बनवून राहा आपल्या चॅनलमध्ये आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ना तो पण एंडला नक्की सांगा, कमेंट करून सांगा प्लीज. ओके, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो. मित्रांनो, जेवण झालं ना की आपण थोडेफार परत एकदा गेम्स आहेत. ओके, आणि गेम्स झालं की मग प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. तर एन्जॉय करूया आपण. एक अरे वा, सही.
लास्ट बेस्ट ओ हो टाय सर कोई बात नहीं ओशे अगली चांस है तीन झाले मागून सरपाणी टाका हा शीतल अरे यार दादा सिद्धी आणि अनु नाही माझे नाही अरे 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 असं ना शीतल असं जाऊ दे वाजलं साईडला झालं सुपर ओव्हर ओ सही आहे ओ क्लास सही है आपण हे करणार एक कमाल सिद्धी सही आहे. आम्ही थोडं खेळाचं नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे आज मनोरंजन म्हणून 4 ते 5 गेम आम्ही घेतलेले आणि त्यांचा आता बक्षीस वितरण समारंभ माननीय सन्माननीय रत्नाकर म्हात्रे आणि यांच्या हस्ते होणार आहे. चला अरे बापरे ओके जाहीर सत्कार पहिला आहे हौजी बॉटम कोण आलंय प्राची भंडारकर ओहो क्या बात है ओहो हे प्रमुख पाहुण्यांचे धाकटे चिरंजीव आहे. फुलवजी सेकंड फुलवजी प्राची भंडारकर. अरे वाह क्लॅप चला दुसरं गेम मामाला घ्या. आता कुठला नाही सगळ्यांच्या असते क्लॅप फर्स्ट प्राइज कुठे गेले दोघं इथे चल सिद्धी चल स्मरण शक्ती मेल अँड फिमेल नाही दोन पास केला ना स्मरण शक्ती दोन बक्षीस स्मरण शक्ती मेल आणि फिमेल. बरोबर. मेल मध्ये आहेत संतोष भंडारकर. मेल मध्ये आहेत बक्षीस वितरण करणाऱ्यांची ही कन्या आहे. ओहो
चमचा लिंबू. चमचा लिंबू. सिद्धी सिद्धी नाही, हा, तेच आहे. बघा तेच आहे ना. कोण आलं होतं? सिद्धी आहे. आणि अनय ना, अनय अनय अनय. जेंट्स लेडीज मध्ये सिद्धी. हा. हे द्या. आणि फिमेलमध्ये निकिता. नाही नाही अनय अनय. आणि मेल आता नाही टाळ्या. आणि मेल मध्ये अनय अनय भंडारकर. हे आता समालोचन कोणी दुसऱ्यांनी करा. आता घ्या. मावशीला घ्या. पुढचा दादा तुम्ही करा ना. मधु मावशी वाटायला मला माहिती आहे. द्या. गाढवाला जे फूट आपण मावशी स्किप केलंय, तो बॉलचा आहे, तो लास्टला घ्यायचा. पिन पिन बॉल. बॉलिंग बॉलिंग. मावशी मावशी तू तिकडे जा, तू बक्षीस द्यायला बक्षीस द्यायला. बॉलिंग आहे ना. बॉलिंग आणि संगीत तुझी दोघं. तूच करताल, तूच कर. बॉलिंग बॉलिंग बॉलिंग. आता बॉलिंग मध्ये पहिला नंबर जो आलेला आहे ते आहेत आमचे दादा संतोष भंडारकर. हो हो, हे जावई आहे. अरे वा वा वा, क्लॅप 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 क्लॅप. आता नेक्स्ट बक्षीस आहे संगीत खुर्ची. आणि हे माझी शूटिंग करा म्हणून. शशांक रत्नाकर म्हात्रे. खूपच त्याचे आमचे ब्लॉग हे आमचे ब्लॉग वाले आहेत. परिश्रम या थोडे दिवसाचा ब्लॉग रेडी आहे तो हे बनवत आहे. खूप परिश्रम घेतलेले आहे. सक्सेस झाल्याचं काय? ए रवी आहे आता मावशी. नाही मावशी नाही नाही. आता घरी येतं की द्यायची आहे? आता असं बघा. मावशी पुढे घेऊन. माधुरीच्या हे आमचा आपला तो दम. हा दमसराच्या आता दमसराज सगळे खेळात सहभागी झाल्याबद्दल प्रत्येकाला हा खाऊ वाटण्यात येत आहे. माधुरी यांच्या लहान क्लॅप 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 क्लॅप. क्लॅप. अरे वा. हे आणि ते करायचं ग्रुप फोटो. अनय भंडारकर. आता वाटा हे झाले. संध्या पैकर. सगळ्यांशी. राजेंद्र पैकर. संतोष भंडारकर. शशांक म्हात्रे. असं जाऊ जाऊ दे. तू नको. मी असंच काढतो मला. आणि छोटे आपले छोटे आमचे मास्टर कोण आहेत आमचे शिवांश म्हात्रे. आणि रत्नाकर. हे जा तुझा असं नाही. असं नाही, असं नाही, नाही. नाही, असं नसतं. आणि रत्नाकर म्हात्रे. ते दोन झाली संपली माहिती. मस्त ना. हे मधुमाशीचं पण नाव ऐकून दे. हा मधुवशील तू दे. आणि हा शेवटचा सांगता करतोय आता माधुरी पैकर आहे. महाबळेश्वरची जी ट्रिप आहे आमची, ही ट्रिप सर्वांच्या सहमतीने आम्ही काढली आणि ह्या ट्रिपचा आनंद सगळ्या फॅमिलीने खरोखर पुरेपूर घेतलेला आहे. या सहलीचं किंवा या ट्रिपचा एक मुख्य आनंद म्हणजे, मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही ट्रिप पार पडलेली आहे. आणि ह्या ट्रिपचा उद्देश जो होता की लहान मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडणे आणि सगळी पूर्ण जी आमची फॅमिली आहे ती कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येणे, हा एक गोड उद्देश होता. आणि त्या उद्देशाने आम्ही ही ट्रिप आयोजित केली होती. आणि खरोखरीच ट्रिप आयोजित केल्यानंतर सुनील ठाकूर जे आमचे बंधू आहेत, या बंधूंचं सहकार्य आम्हाला खूप मिळालं. आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला जी रूम मिळालेली आहे, ही रूम पण खूप छान अशी आणि आमची सोय पण सगळ्यांनी खूप छान केलेली आहे. आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात आमची सहल आनंदाने पार पडलेली आहे. त्याबद्दल
संयोजक जे कोणी आहेत किंवा या व्हॅलीचे जे कोणी मालक आहेत त्यांचेही आभार. ज्यांनी आमची एवढी उत्तम प्रकारे व्यवस्था केली त्यांचेही आभार. आणि ज्या भावामुळे आम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद उपभोगू शकलो सुनील ठाकूरांचे पण आभार. आणि ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये आमचे RS म्हात्रे मेवणे किंवा राजेंद्र बैकर हे आमचे मेवणे यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. आणि आमचे जावई पण संतोष भंडारकर, ह्या मोठी मंडळी जी आहे या मोठ्या मंडळीमुळेच ही सहल आमची उत्तम प्रकारे पार पडली. परंतु सहलीचं जे नियोजन होतं ना ते शशांक म्हात्रे, सौरभ म्हात्रे आणि प्राची भंडारकर यांचं एक नियोजन खूप छान प्रकारे नियोजन यांनी केलं. आणि त्यामुळे ही ट्रिप जी आहे ही सहल आहे ती अतिशय आनंदाने पार पडलेली आहे. परंतु या सहलीचा खरा जो आनंद आहे ना हा आनंद आम्ही आज उपभोगला की संध्याकाळी जी आम्ही फ्रेश मच्छी खाल्ली आहे फिश, तो आनंद खरंच वाखाणण्यासारखा आहे किंवा न विसरण्यासारखा आहे. त्यामुळे विशेषतः आमचे राजू भाऊ यांचे विशेष आभार. अशा प्रकारे आम्ही पुढची ट्रिप याच वेळी पुढच्या ट्रिपचं नियोजन केलेलं आहे. आणि सगळ्या भावंडांनी एकत्र येऊन पुढची ट्रिप ही अशीच प्रेमाने आनंदाने पार पाडूया किंवा सक्सेसफुल करूया खेळीच्या वातावरणात. ओके थँक्यू. आम्ही ही ट्रिप ऑर्गनाईज करण्याच्या मागचं पहिला हेतू म्हणजे अनय आणि दक्ष हे मला वाटतं एक 12-13 इयर्स बाहेर पडले नव्हते. तर मावशीने मला हे कानावर सांगितलं की बाबा आपण एक ट्रिप काढूया का. तर बोलता बोलता विषय निघाला होता आणि सगळ्यांना गेट टुगेदर पण करायचं होतं. तर मावशीला म्हटलं की ठीक आहे काढूया आपण. तर ह्या ट्रिप मागचा एकच उद्दिष्ट असं माता मावशीने सांगितलं की सगळ्या आपल्या फॅमिली, कधी फॅमिली आपली एकत्र येत नाही, गणपतीला भेटतो, फेस्टिवलला भेटतो, तर तेव्हा थोडा बहुत काळ आपण एकत्र असतो. तर आपली फॅमिली एकत्र यावी, एन्जॉय करावा हा त्याचा मागचा हेतू होता आणि आहे. पुढची सुद्धा ट्रिप आपण अशीच लवकरात लवकर काढूया. ह्या ट्रिप मध्ये अजून एक पॉइंट मिस केलेला आहे की आपण जे गेम्स खेळले त्या गेम्स मध्ये जे हे आपले गिफ्ट्स आणलेले आहेत ना छान छान, ते आपले संतोष जावई, संतोष भाऊ यांनी छान आपले क्रॉफर्ड मार्केटवरून गिफ्ट्स आणले. तर त्यांचं सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवून आणि मेन गोष्ट म्हणजे हे ब्लॉग मी जे शूट करतोय त्याचा मूळ उद्देश एवढाच आहे की एक मेमरी बनवून लावी. युट्यूब हा माझा चॅनल एवढ्यासाठीच खोललेला आहे की कुठलीही मेमरी आहे फॅमिलीची म्हणून दे. आपल्या प्रियंकाचे लग्न झालेलं आहे तेव्हापासून आपण स्टार्ट केलंय की फॅमिलीचा एक हा आपण जो करतोय आता आपण आज उद्या गेल्यानंतर विसरणार, पण ही कायम स्वरूपी आपल्या मनीषांनी राहावी. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आपला कॅप्चर म्हणजे आपण कधी मन वाटलं की आपण आपल्या टीव्हीला ऑन करून बघू शकतो. तर माझ्या चॅनलला जर का कोण नवीन असेल आपल्या फॅमिलीमधून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ट्रॅव्हलर अजून असे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स फॅमिली मधले अजून असे ट्रॅव्हलचे माझे पर्सनल ब्लॉग्स पण येत. थँक्यू. काय पोपट. बसा. दादा कुठे, दादा कुठे, कुठे दादा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जसं की तुम्ही कालपासून बघताय आपण इथे आपल्या मॅजिक माउंटेन या आपल्या विल्यामध्ये स्टेला आहोत.
त्याच्यानंतर महाबळेश्वर मधलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे आपल्या जेवणाच्या किंवा खाण्याच्या ह्याच्यामधलं स्ट्रॉबेरी. तर आपण आज आलेलो आहोत. दादा तुमचं नाव काय? अनिल बावळेकर यांच्या स्ट्रॉबेरी फार्म्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठ्या जागेमध्ये फैललेले पूर्ण फार्म आहे. एकदा तुम्ही बघू शकता की किती मोठं फार्म पूर्ण परिसरात पसरलेलं आहे. दादा हे पूर्ण फार्म तुमचंच आहे का? हो, हे वरचं, खालचं आणि वरचं दोन्ही पण तुमचंच आहे? हो, चार आहे. तर मला दादा तुम्ही फक्त थोडीफार माहिती सांगू शकता का, म्हणजे स्ट्रॉबेरीची पूर्ण माहिती सांगा. कसं तुम्ही कसं म्हणजे लागवड करता, त्याच्यानंतर ह्याचं पाण्याची व्यवस्था, कुठल्या महिन्यापासून सगळं सांगा आम्हाला. आम्ही गणपतीत लागण करतो. सप्टेंबरमध्ये लागण करतो, म्हणजे 10-15 दिवसांना मल्चिंग करतो. अच्छा, मल्चिंग केल्यानंतर थोडं जोरात बोलवणे ते 10-15 नंतर आम्ही एक हे करतो, लागण करतो गणपतीत आणि मग एक 10-12 दिवसांना मल्चिंग करतो आणि मग आम्ही त्याला खालनं ड्रिपमधनं औषधं आपली सोडत राहायचं आपलं थोडी. अच्छा. आणि एक फळ म्हणजे पिकायला सुरुवात होते ते कधी, म्हणजे एक दीड महिन्यात येते. बरोबर. आणि ह्याचं किती महिन्यापर्यंत हे मे महिन्यात मे पर्यंत. आणि याची पाण्याची व्यवस्था वगैरे पाण्याची पावडे आहे ना आपले तिथे ड्रिप मधनं पाण्याची व्यवस्था आहे. आता तुम्ही आम्हाला एक जवळची एक स्ट्रॉबेरी बघतो, तुमची तोडण्याची पद्धत तर दाखवू शकता का? ही तोडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ही जवळची आपण बघूयात, जवळ तोडून दाखवतील एक आपल्याला. एक विशिष्ट पद्धत आहे, आपण नाही तोडू शकत ही तोड अशी. हे बघा, हे प्रॉपर फळ जे आहे हे याच्यासोबत असं हे डेटा सगळं हे फळ बाहेर येतं. मी पण तोडायचा प्रयत्न केला पण आपल्याकडून तुटत नाही. ही प्रॉपर अशी तोडली तरी स्ट्रॉबेरी आठवडाभर फ्रेश राहते. बरोबर. आणि ह्याचं दादा तुम्ही मार्केटिंग वगैरे कसं काय करता, म्हणजे आपल्या लोकल देता का बाहेर वगैरे? लोकलला बी देतो आणि वाशी मार्केटला बी आम्ही पाठवतो. अच्छा. तर तुम्ही मित्रांनो इकडे आलात तर मॅजिक माउंटेन ह्या विल्यामध्ये आलात तर दादांसोबत तुम्हाला स्ट्रॉबेरीजची माहिती पण भेटेल आणि स्ट्रॉबेरीज आपल्या लाईव्ह तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरीज खायला भेटेल. महाबळेश्वरचे जे मॅप्रोच्या जवळचे जे स्ट्रॉबेरीज असतात ते इकडचे नसतात. लोकांना भ्रम होतो की ते इथलेच आहेत, पण तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला फार्म्समधले स्ट्रॉबेरीज खायला भेटेल. आणि दादांसोबत इथे फोटोग्राफी सुद्धा तुम्हाला करता येईल. ओके, तर दादा थँक्यू, मी छान माहिती दिली आम्हाला. ओके, धन्यवाद. आणि दादांकडून आपण स्ट्रॉबेरीज पण घेतलेले आहेत, तर छान सहकार्य पण भेटलं आणि फार्म्समध्ये फोटो काढायची संधी पण दिली, त्याबद्दल धन्यवाद दादा. तेव्हा दादा रिपॅक करतो. तर मित्रांनो हे बघा, तुम्ही पॅकिंग करतात आपल्यासाठी. ओके, स्ट्रॉबेरीज आपल्यासाठी पॅक होत आहेत आणि पॅक होऊन आपण हे सर आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. टोटल 6.5 किलो आम्ही स्ट्रॉबेरीज यांच्या काकांकडून घेतलेली आहे. ते नाही आले. मित्रांनो आपल्या निघायचा टाईम झालेला आहे आणि नाजनदानी आपल्यासाठी खास स्वीट डिश म्हणून हे शाही तुकडा आपल्याला दिलेला आहे. खूप छान भेटलं आहे पण शाही तुकडा. थँक्स नाजन दादा. तर छान ट्रिप झाली मित्रांनो आणि आपण आता निघूया आपल्या परतीच्या प्रवासासाठी. परत एकदा भेटूया का नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. सो गाईज आम्ही पूर्ण फॅमिली 2 दिवसाच्या ट्रिपसाठी इथे आलेलो होतो आणि हा विला बघताय तुम्ही. आम्ही इथे स्टे केला 2 दिवस. आमची पूर्ण फॅमिली म्हणजे मावशी परिवार सगळे आम्ही इकडे एन्जॉय केलं आहे. आणि थोडक्यात माझी मावशी सांगेल कसं सहकार्य झालं आपल्या आनंदाचं. 2 दिवस आम्ही पूर्ण 3 फॅमिली इथे एकत्र होतो आणि भाऊ सुनील ठाकूरमुळे आम्हाला या विल्याविषयी माहिती थोडी मिळाली आणि नाजन दादांविषयी पण माहिती मिळाली आणि त्यांनी खरोखरच एवढा मोठा जो विला आहे त्याचा आनंद आम्हाला 2-3 दिवसामध्ये खूप घेता आला. आणि त्यांचं सहकार्य जे आहे ते सहकार्य आम्हाला वेळोवेळी मोलाचं मिळालं आणि रिजनेबल
रेटमध्ये आम्हाला एन्जॉय करता आला. तर आम्हा सर्व परिवारातर्फे आम्ही त्याचे आभारी आहोत. धन्यवाद. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यांच्यामुळे आम्हाला हे फार्म स्ट्रॉबेरी फार्म पण इथे फिरता आले आणि 2 दिवस चांगलं छान एन्जॉय केला आम्ही. एन्जॉय केला. धन्यवाद. ओके.